हॅलो एव्हरीवन. स्वागत आहे आपलं ट्रेडनो अकॅडमीमध्ये. आणि आज मी तुम्हाला काही स्विंग स्टॉकबद्दल सांगणार आहे, जे की तुम्ही काही 15 दिवस, महिनाभर किंवा 1 ते 3 महिन्यापर्यंत होल्ड करू शकता. त्याचं आज आपण ॲनालिसिस करणार आहे. तर चला आपण सुरू करूया. ते सेक्टर पर्टिक्युलर असणार आहे हेल्थकेअर सेक्टर. मी हेल्थकेअर सेक्टरमध्ये काही स्टॉक निवडलेले आहे, ते तुम्हाला मी दाखवतो की त्याच्यामध्ये ब्रेकआउट येणार आहे आणि त्याच्यामध्ये चांगली मोमेंटम होऊ शकते. असं माझा ॲनालिसिस आहे. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, जसं की वीकली टाईम फ्रेमला आपण आलो. हे निफ्टी हेल्थकेअर सेक्टर आहे. आता सेक्टर रोटेशन तुम्ही तर ऐकलंच असेल. आपलं प्रत्येक वेळेस सेक्टर रोटेशन हे होत असतं. सगळ्या इंडस्ट्रीमध्ये सेक्टर रोटेशन खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आता जर हेल्थकेअर सेक्टर जर बुलिश आहे, तर नेक्स्ट 2 मंथ 3 मंथ आय टी सेक्टर बुलिश असेल, नंतर सिमेंट असेल, नंतर अजून कुठलं असेल, ऑटो असेल. असे खूप सेक्टर रोटेशन प्रत्येक महिन्याला, प्रत्येक इयर्सला, 6 महिन्याला असे रोटेशन सेक्टर होत असतात. तर आता आपण निफ्टी हेल्थकेअर सेक्टर हे चूज केले. तुम्ही वीकली टाइम फ्रेमला बघू शकता. निफ्टी हेल्थकेअरमध्ये तुम्ही कंटिन्युअस बघा, इथं बुलिश पॅटर्न बनतो. हे बघा इथे जेव्हा हा बुलिश पॅटर्नचा ब्रेकआउट झाला, त्याच्यानंतर जेव्हा रिटेस्ट केलं, परत ब्रेकआउट झाला, परत रिटेस्ट केलं, परत ब्रेक, म्हणजे हायर हाय फॉर्मेशनमध्ये हे स्ट्रक्चर बनतंय. जेव्हा हायर हाय फॉर्मेशनमध्ये स्ट्रक्चर बनतं, तेव्हा आपण निफ्टीचे काही स्टॉक सिलेक्ट केलेले आहे आणि त्याचं ॲनालिसिस आता आपण चालू करूयात. तर आपला आता पहिला स्टॉक आहे डॉक्टर अग्रवाल, AGAR हेल्थकेअर. डॉक्टर अग्रवाल हेल्थकेअर तुम्ही याच्यात बघू शकता. आपण वीकली टाइम फ्रेमला हा स्टॉक सिलेक्ट केला. याचा आता काही दिवसापूर्वीच, म्हणजे 2025मध्ये फेब्रुवारीमध्ये याचा IPO आला होता. आणि तुम्ही आता हे बघा, मी तुम्हाला याचा रेजिस्टन्स मार्क करून दाखवतो. हे बघा, इथे रेजिस्टन्स घेतलाय मार्केटनी. आणि न्यू स्टॉक असल्यामुळे कसं याच्यामध्ये मोमेंटम होऊ शकते. IPO नवीन आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. याला पण इथं एकदा रेजिस्टन्स हिट केला, रिजेक्शन मिळून पहिले सेकंड टाइम रेजिस्टन्स हिट करतो. आता आपल्याला बघायचं आहे या स्टॉकमध्ये की इथे एक ब्रेकआउट कॅन्डल जेव्हा बनेल, हे बघू शकता तुम्ही. अशी जेव्हा ब्रेकआउट कॅन्डल इथे जेव्हा क्लोज होईल, तेव्हा आपण ह्या स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडसाठी, जसं की याचा व्ह्यू आपला 1 ते 3 महिन्याचा असतो. स्विंग ट्रेडिंगसाठी तुम्ही हा स्टॉक घेऊ शकता. स्वतःचा ॲनालिसिस, तुमचं पण ॲनालिसिस करा. मी असं म्हणत नाही की माझ्या ॲनालिसिसनुसार तुम्ही घ्या. तुमचं पण ॲनालिसिस तुम्ही करा. याचा आपण फंडामेंटल बघून घेऊ. एक मिनिट, मी तुम्हाला याचा फंडामेंटल पण दाखवतो. डॉक्टर अग्रवाल हेल्थकेअर. हे बघा, 17,000 करोडची कंपनी, म्हणजे ऑब्विसली स्मॉल कॅपमध्येच येणारी कंपनी, कारण की न्यू IPO आला आहे. आणि याचं आपण प्रॉफिट अँड लॉस जर स्टेटमेंट बघितलं, तर तुम्ही कंटिन्युअस बघा. हे बघा, 2020मध्ये तर तुम्हाला माहितीच आहे, कोविडमुळे सगळ्यांचे निगेटिव्ह गेले होते 2021मध्ये. पण त्यानंतर कंपनी बघा कंटिन्युअस प्रॉफिट इन्क्रीज होते कंपनीचं. जसं की 22मध्ये 43 करोड, 103 करोड, 95 करोड, 110 करोड, 168 करोड, 185 करोड. म्हणजे कंटिन्यू कंपनीचा हा जो प्रॉफिट आहे हा इन्क्रीज होताना आपल्याला दिसतोय. आपण इन्व्हेस्टरचं बघून घेऊ. इन्व्हेस्टर शेअर होल्डिंग पॅटर्न कसं आहे. तर प्रोमोटरचं तुम्ही बघू शकता 32% आहे आणि पब्लिकचं 1.97, म्हणजे 2%च्या आसपास आहे. जेव्हा पण प्रोमोटरचं होल्डिंग जेव्हा जास्त असतं ना, त्या कंपनीचा स्टॉक आहे ना, खूप स्ट्रॉंग मानला जातो आणि कायम प्रमोटरचं होल्डिंग हे जास्तच पाहिजे. आणि ही पहिली कंपनी मी अशी बघतोय जिच्यामध्ये 51% पेक्षा जास्त स्टेक FII आज फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचे, हे बघू शकता तुम्ही. FIIचे 58 पकडू शकता तुम्ही. 51% असले तरी ते खूप मोठं मानलं जातं. पण यांचे 58% स्टॉक आहे, म्हणजे पर्सेंटेज आहे होल्डिंगमध्ये या कंपनीमध्ये. तर पब्लिक जेव्हा कमी असतं आणि प्रमोटर जेव्हा खूप हेवी बाईंग केलेली असते किंवा शेअर होल्डिंग त्यांचे जास्त, तो स्टॉक खूप स्ट्रॉंग मानला जातो. त्याच प्रकारे आता आपण दुसरा त्याच सेक्टरचा, हेल्थकेअर सेक्टरचा दुसरा स्टॉक आपण एक मी काढून ठेवलेला आहे. मी तुम्हाला त्याचं दाखवतो. यथार्थ हॉस्पिटल. हे बघा, हा पण स्टॉक तुम्ही बघू शकता.
याचा पण नवीनच आय-पी-ओ आला आहे बघा. याचा आय-पी-ओ ऑगस्ट 2023 मध्ये आला होता आणि ही पण नवीनच कंपनी आहे. आणि तुम्ही बघा, जेव्हा-जेव्हा ह्या स्टॉकने मोमेंटम दिला आहे ना, त्याच्यानंतर ब्रेकआउट दिला आहे ना, त्याच्यानंतर किती मोठी मोमेंटम केली. हे बघा, जसं की तुम्ही बघू शकता. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. जसं की इथं ब्रेकआउट केला, परत हा ब्रेकआउट फेल झाला. जेव्हा परत इथे कन्सोलिडेशन केलं आणि जेव्हा हा ब्रेकआउट केला, तेव्हा कंपनीने ऑलमोस्ट इथून बघा किती पर्सेंटची 48% ची रॅली दिलेली. म्हणजे खूप मोठा मोमेंटम या स्टॉकमध्ये आलेला आहे. तसंच काही आता एक प्राइस ॲक्शन बनतंय. आता पण बघा तुम्ही इथे बघू शकता. इथे खूप वेळ म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला सांगतो, हे बघा ह्या कॅन्डलपासून जर आपण काउंट केलं ह्या कॅन्डलपर्यंत, तर 91 दिवस झाले हा स्टॉक आहे ना कंटिन्यू कन्सोलिडेशन चालू आहे. आता जेव्हा याच्यामध्ये इथे ब्रेकआउट येईल ना, खूप मोठा मोमेंटम देऊ शकतो हा स्टॉक. हे माझं ॲनालिसिस, तुम्ही तुमचं ॲनालिसिस इथे घेऊ शकता. हे बघा हा एक रेजिस्टन्स बांधलाय त्याला आणि जेव्हा एक इथे एक ब्रेकआउट, स्ट्रॉंग ब्रेकआउट अशी कॅन्डल इथे क्लोज होईल, तेव्हा याच्यामध्ये खूप मोठा अपसाइड मोमेंटम येऊ शकतो. जेवढी ही ही रेंज आहे ना खालची, हे बघा ही 47%ची, तेवढा मोठा मोमेंटम वरती येऊ शकतो 47%चा. हे माझं ॲनालिसिस आहे आणि हे मी स्वतःच्या मनाने नाही सांगत आहे, का हिस्ट्री रिपीट होते मार्केटमध्ये. हे तुम्ही ऐकलं असेल काय, मार्केटमध्ये हे जे पॅटर्न बनताय हे मागच्या हिस्ट्रीवरून पुढे बनत आलेले असतात. आता आपण यथार्थ हॉस्पिटलचं आपण फंडामेंटल चेक करून घेऊ. हे बघा, यथार्थ हॉस्पिटल 8,388 करोडची कंपनी आहे. स्मॉल कॅपमध्येच येते ती आणि आपण याचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट बघू घ्या तुम्ही. हे बघा, हे पण कंटिन्यू इन्क्रीज होतंय बघा. 21 मध्ये 20 करोड, 22 मध्ये 44 करोड, 66 करोड, 114 करोड, 131 करोड, 170 करोड. म्हणजे कंटिन्यू प्रॉफिट हा इन्क्रीज होतोय. आणि इन्व्हेस्टरमध्ये पण जर तुम्ही बघितलं, तर प्रोमोटर्स होल्डिंग खूप 55.80 म्हणजे खूप चांगलं मानलं जातं. जेवढी प्रोमोटर होल्डिंग जास्त ना, तेवढा स्टॉकमध्ये मोठा मोठा बाईंग अपॉर्च्युनिटी आपल्याला दिसते. याचा हा पण तुम्ही एक तुमच्या कन्सिडर करू शकता वॉच लिस्टमध्ये. आणि थर्ड स्टॉक जो आहे आपल्याकडे हेल्थ केअर सेक्टरचाच आहे. मी तुम्हाला तो दाखवतो. ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल. हे बघा, ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल. हा पण तुम्ही बघा किती वेळपासून, म्हणजे याचा पण नवीनच आय-पी-ओ आला. हे बघू शकता 23 मध्ये. हे जे नवीन आय-पी-ओ आला ना, याच्यामध्ये मोमेंटम एक्सपेक्टेड खूप हाय असते. कारण की जे मोठे स्टॉक आहे, रिलायन्स, टी-सी-एस, ते ऑलरेडी खूप मोठ्या कंपन्या होऊन गेल्या. आता ते होऊन होऊन किती मोठे होणार आहेत. तर आता वेळ आली आहे नवीन कंपन्यांमध्ये अपॉर्च्युनिटी शोधण्याची. जसं की तुम्ही बघू शकता आता इथे आहे. हा फर्स्ट टाइम रेजिस्टन्स हिट केला, हा सेकंड टाइम केला आणि हा थर्ड टाइम केला. तर थर्ड टाइम नंतर जेव्हा जेव्हा सपोर्ट हिट होतो प्रत्येक वेळेस, तेव्हा तेव्हा तो सपोर्ट आहे ना वीक होत जातो. तर आता याच्यामध्ये इथून तुम्ही बघू शकता, ही जेवढी रेंज आहे ना, तेवढा मोठा मोमेंटम इथे जर ब्रेकआउट झाला तर होऊ शकतो. इथे एवढा याचा मोठा ब्रेकआउट होऊ शकतो. म्हणजे ते जर आपण पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट केलं, तर हे बघा मी तुम्हाला दाखवतो. कंप्लीट 25% मोमेंटम याच्यात एक्सपेक्टेड आहे. यात ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये. हा पण तुम्ही कन्सिडर करू शकता. आपण याचं फंडामेंटल बघून घेऊ. ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल. हे बघा, ही पण स्मॉल कॅपमध्येच कंपनी ती. स्मॉल कॅप कंपन्यांना आता वाढायला चान्स आहे, म्हणजे त्या ग्रो करू शकता. आता मोठ्या कंपन्या ऑलरेडी ग्रो होऊन गेलेल्या आहे. याचा पण तुम्ही प्रॉफिट बघू शकता. कंटिन्यू इन्क्रीज होतोय बघा. 51, 73, 177, 194, 194. कंटिन्यू याचा पण प्रॉफिट इन्क्रीज होतोय. आणि इन्व्हेस्टरमध्ये पण जर तुम्ही बघितलं, तर ऑलमोस्ट 40.91 म्हणजे 40 40.91 म्हणजे 41%ची याच्यात शेअर होल्डिंग आहे. फॉरेन इन्स्टिट्यूशनल आणि डी-आयज आणि पब्लिक पण बघू शकता तुम्ही 33%. पण प्रमोटर जास्त असले म्हणजे ती कंपनीमध्ये कसं स्ट्रॉंग मानली जाते ती. हेच तीन स्टॉक झाले आपल्या आजच्या ॲनालिसिसमध्ये, जे तुम्ही स्विंगसाठी कन्सिडर करू शकता तुम्हाला घ्यायचे असेल तर. मी कुठल्याही प्रकारचं बाय अँड सेलचं रिकमेंडेशन देत नाही तुम्हाला. तुम्ही तुमचं ॲनालिसिस करून घेऊ शकता. आणि अजून एक मी तुम्हाला एक स्टॉक सांगणार आहे, जो की हेल्थ केअर सेक्टरच्या एक हेल्थ केअर सेक्टरमध्ये तो येत नाही, पण तो पण माझ्या नजरेस पडला होता, तो मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये पण एक अपॉर्च्युनिटी बनू शकते म्हणून मी तो कन्सिडर केलाय. हे बघा, महिंद्रा अँड महिंद्रा तुम्ही बघू शकता.
Mahindra अँड Mahindra बघा तुम्ही किती दिवसापासून किती तो रेझिस्टन्सला हिट करतोय बघा. जसं की फर्स्ट टाईम, सेकंड टाईम, थर्ड टाईम जेव्हा त्याचा ब्रेकआउट झाला, तुम्ही बघू शकता इथून थर्ड टाईम नंतर त्याची जी एक्सपेक्टेड आहे त्याचा पोटेन्शियल, ते बघा ऑलमोस्ट 25% मोमेंटम दिलेला आहे त्याने. किती 28 डेजमध्ये 25% मोमेंटम 28 दिवस म्हणजे 1 महिन्यामध्ये 25%. तुम्ही जर इयरली वॉरन बफेट जे आहेत जगातले सगळ्यात मोठे इन्व्हेस्टर ते सांगतात तुम्ही इयरली 8% किंवा 9% जरी अचीव केलं ना तुम्ही तरी तुम्ही जगातल्या टॉप 1% ट्रेडरमध्ये येता. तर इथे ह्या स्टॉकने 25% मोमेंटम दिलाय किती दिवसात? फक्त 25 दिवसात म्हणजे 1 महिना पकडू आपण 1 महिन्यात. आता सेम सेम तुम्ही इथं बघू शकता. तो मोमेंटम दिल्यानंतर परत एकदा इथे डब्ल्यू पॅटर्न बनला. परत सेम इथून ब्रेकआउट झाला परत ह्या लेव्हलला आणि बघा तुम्ही किती मोठ्या-मोठ्या कॅन्डल याच्यामध्ये बनल्या आहेत. तुम्ही बघू शकताय. एकदम मोठा मोमेंटम याच्यामध्ये झालाय आणि याचं व्हॉल्यूम पण दाखवतो मी तुम्हाला 1 मिनिट हां. हे बघा किती स्ट्राँग 17.48 मिलियन म्हणजे मिलियन्समध्ये याचा व्हॉल्यूम आहे. खूप मोठा मोमेंटम. याने 3च दिवसामध्ये जेव्हा इथून बघा ह्या लेव्हलला ब्रेकआउट झाला होता. परत त्याच लेव्हलवरून जेव्हा रिव्हर्स फिरला म्हणजे तिथे मी तुम्हाला काय बोललो, हिस्ट्री रिपीट इटसेल्फ. ते कायम हिस्ट्री रिपीट करत असतं. जेव्हा पण इथून ब्रेकआउट होईल, तिथे परत रिटेस्टला येईल. जसा रिटेस्ट झाला, परत तुम्ही बघा 3च दिवसामध्ये 25% रिटर्न. आता सेम जशी इथं पोझिशन बनली होती, सेम आता इथे त्याचा पॅटर्न बनलाय. जेव्हा इथे ब्रेकआउट होईल, म्हणजे इथे लगेच होणार नाही. 1-2 दिवस कन्सोलिडेशन नंतर आपण अशी एक कॅन्डल जेव्हा क्लोज होईल, तुम्ही इथे 100% ट्रेड घेऊ शकता. खूप मोठ्या अपॉर्च्युनिटी Mahindra अँड Mahindraमध्ये Mahindra अँड Mahindra फायनान्शियल सर्व्हिसमध्ये मला दिसते. Mahindra फायनान्स आपण याला म्हणतो. अशाच नवीन-नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला मी याचं Mahindra अँड Mahindraचं फायनान्शियल पण दाखवायची तर काही गरज नाही आहे. Mahindra तर कंपनी तुम्ही ऐकलीच आहे. पण तरी आपण एकदा बघून घेऊ. Mahindra अँड Mahindra फायनान्शियल बघा, ही पण मिड कॅपमध्ये 50,000 करोडच्या वरती जिचं मार्केट शेअर्स असतं मार्केट कॅप, ती मिड कॅपमध्ये कंपनी येते. हे बघा 56,000 ची कंपनी आहे आणि याचं प्रॉफिट लॉस जर आपण बघितलं, नेट प्रॉफिट तुम्ही कंटिन्यूअस बघायचं. Mahindra आहे, नावातच आहे सगळं. हे बघा 1900 करोड, 2200 करोड, 2800 करोड, 3200 करोड. कंटिन्युअस मार्केट, कंटिन्युअस ही कंपनी प्रॉफिटमध्ये आहे. आणि तुम्ही याचं इन्व्हेस्टर पण बघू शकता 52%. आपल्याला 50%च्या वरती प्रमोटर होल्डिंग असली ना, खूप स्ट्रॉंग मानलं जातं ती कंपनी. म्हणजे हेच 4 स्टॉक मी आज तुम्हाला माझ्या ॲनालिसिसमध्ये सांगितलं आणि तुम्ही अशा प्रकारचे स्टॉक तुम्ही बाय सेल करू शकता स्विंग ट्रेडिंगसाठी आणि स्विंग ट्रेडिंग करायला काही एवढं तुम्हाला अ, विशेष गोष्ट लागत नाही. तुम्ही डेलीचे फक्त अर्धा तास जरी दिला आणि स्टॉक सिलेक्शन व्यवस्थित पद्धतीने केलं, त्याचं फंडामेंटल बघितलं, प्राइस ॲक्शन बघितलं, टेक्निकल बघितलं, तर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने काही स्विंग ट्रेड घेऊ शकता आणि इन्व्हेस्टमेंट करू शकता. अशाच नॉलेजेबल व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ आवडतील. मी स्विंग ट्रेडिंगचे तर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी व्हिडिओ घेऊन घेऊन येतच राहील आणि डेली ट्रेडचे तर आपले व्हिडिओ रोज येतच असतात. पण तुम्ही मला सांगा अजून तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ आवडतील, कुठला टॉपिक तुम्हाला आवडेल, तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करा. थँक यू. धन्यवाद.